पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, देवर्षी नारद महाराज की जय, मंगलमूर्ती मोरया. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं, तदा लंबे दयालंबं लंबोदर पदाम्बुजं. शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे, सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने, कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. गोवर्धन धर गोपाल नरत, गोवर्धन धर गोपाल नरत, गोकुल संकटहारी राजा राम, गोकुल संकटहारी राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. शरणागत दीना चरणी नेई, शरणागत दीना चरणी नेई, करुणा दृष्टी निहारी राजा राम, करुणा दृष्टी निहारी राजा राम. राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम, राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, कीर्तन संगे रंगात देह वागो रे, कीर्तन संगे रंगात देह वागो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. कीर्तन संगे रंगात देह वागो रे, स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो, स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो. काम क्रोधाधिक जाती निज धामा हो, काम क्रोधाधिक जाती निज धामा हो, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. कीर्तन संगे रंगात देह वागो रे, कीर्तन संगे रंगात देह वागो रे,
सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ हो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गाऊ हो तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गाऊ हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे रंगात देव वागो रे श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश वंदुनिया तव पदास वंदुनिया तव पदास कीर्तनास उभी मी आज श्री गणेश जय गणेश गाऊनिया गोड गाणी आळविते चिंतामणी राखी प्रभु आज लाज राखी प्रभु आज लाज श्री गणेश जय गणेश येऊनी मम कीर्तनास येऊनी मम कीर्तनास देई मनी मज धीरास शुभवर हा देई उषास शुभवर हा देई उषास श्री गणेश जय गणेश श्री गणेश जय गणेश श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. हित भावे तरी दंब दुरी ठेवा, हित भावे तरी
दंभ दुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. आवडी विठ्ठल गाईचे कांती, आवडी विठ्ठल गाईचे कांती, अलभ्यत येती लाभ घरा, अलभ्यत येती लाभ घरा. हित भावे तरी दंभ दुरी ठेवा. आणि कांतारी नद्या विवसती, आणि कांतारी नद्या विवसती, करावी हे शांती वासनेची, करावी हे शांती वासनेची. हित भावे तरी दंभ दुरी ठेवा. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वाऊगी हे वाचा वेचून ये, वाऊगी हे वाचा वेचून ये. हित भावे तरी दंभ दुरी ठेवा, हित भावे तरी दंभ दुरी ठेवा, दंभ दुरी ठेवा, दंभ दुरी ठेवा. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. प्रस्तुत अभंग तुकोबा महाराजांचा, जगद्गुरू तुकोबा महाराजांचा आहे. आपलं जर जीवनात हित व्हावं असं वाटत असेल तर हा जो दंभ माणसाला असतो तो बाजूला ठेवा. भारत सावित्रीकार एका श्लोकामध्ये सांगतात, कुलं वित्तं श्रुतं रूपं शौर्यं दानं तपस्तथा, प्राधान्येन मनुष्याणां सप्तैते मदहेतवाः. मुख्यतः 7 कारणं ही अहंकाराची सांगितलेली आहेत. आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत. आपलं हित काय अहित काय हे आपल्याला कळतं. आपल्याला क्षीर विवेकी बुद्धी भगवंताने दिलेली आहे. तेव्हा आपलं हित कशात आहे हे आपल्याला समजतं. पण काही वेळेला माया मोहामध्ये आम्ही अडकतो आणि आमचं हित काय आहे ह्याचाच आम्हाला विसर पडतो. आणि म्हणून तुकोबांसारखे संत आपल्याला सांगतायत की या भवसागरामध्ये आपण गटांगळ्या खातोय. म्हणून पाविजे ते वर्म नकळेची काही, पाविजे ते वर्म नकळेची काही, नकळेची काही, पाविजे ते वर्म नकळेची काही, नकळेची काही. बुडालो या डोही दंभाची या, दंभाची या, बुडालो या डोही दंभाची या, दंभाची या. पाविजे ते वर्म नकळेची काही, नकळेची काही, पाविजे ते वर्म नकळेची काही, नकळेची काही. म्हणून आपल्यासारख्या सामान्यांना वर्म सांगण्यासाठी हा अभंग लिहिलेला आहे. जीवनात हितचं हित साधायचं असेल तर हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्तशुद्धी
सेवा देवाची ये. आपल्या जीवनात हित साधायचं असेल तर आपल्याला दंभ हा गर्तेत पाडतोय. जीवनामध्ये आपल्याला विनाशकारक असा हा दंभ आहे. मग दंभ म्हणजे काय? तर आपल्याकडे एखादी गोष्ट नाही आहे, एखादी गुण नाही आहे, पण त्याचा आव आणतो आम्ही, किंवा खोटेपणा म्हणजे दंभ आहे. मग हा दंभ तुम्ही बाजूला ठेवा. मग आम्ही शंकेखोर माणसं काय विचारतो, हे केल्याने काय होईल, आम्हाला शंका असतात. मग तुकोबा लगेच पुढे उत्तर देतात की तुम्ही जर हा दंभ बाहेर बाजूला ठेवलात तर चित्तशुद्धी, आपलं चित्त शुद्ध होणार आहे. आणि सेवा देवाची ये, खऱ्या अर्थाने देवाची सेवा आम्हाला घडेल. मग देवाची सेवा करायची म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे, कारण पूजेमध्ये सुद्धा कित्येक वेळेला दंभ आपल्याला दिसतो. आम्ही बोलताना सुद्धा म्हणतो आम्हाला ना पूजेला अगदी 3-3 तास लागतात, पण हा दंभ आहे. मनाने मनपूर्वक जर पूजा केली तर 10 मिनिटात सुद्धा होऊ शकते. मग असा हा दंभ आहे, तो बाजूला ठेवा. त्यामुळेच आपलं जे विकारांनी मलिन झालेलं चित्त आहे ते शुद्ध होतं. मग असं हे चित्त शुद्ध होतं आणि मग खऱ्या अर्थाने देवाची सेवा आपल्या हातून घडते. मग देवाची सेवा करायची म्हणजे काय? तर नामस्मरण घ्यायचे. आवडी विठ्ठल गाईजे कांती, आवडीने विठ्ठल नाम घ्या. आता तुम्ही वृद्ध झालात, बसा एका कोपऱ्यात आणि नाम घ्या असं सांगता कामा नाही. तर आवडीने घ्यायचं आहे. आवड आणि सवड ह्या दोन्ही बहिणी आहेत म्हणे. आवड असली तर सवड आपण काढू शकतो, पण सवड असली तरी आवड असते असं नाही. मग आवडीने तुम्ही विठ्ठल नाम घ्या. नुसतं घ्यायला सांगितलं आहे का, नुसतं म्हणायला सांगितलं आहे काय? नाही. तर गाईचे, भगवंताला गायन कळा ही अत्यंत आवडते. तो लवकर प्रसन्न होतो आणि म्हणून आपण विठ्ठल नाम आळवून म्हणावं. आपल्याला तरी ऐकायला यावी विठ्ठल नामवाणी, ही आपल्याला ऐकायला यावी इतपत तरी मोठ्याने नाम घ्यावं. खरं म्हणजे सदा नामघोष करू हरी कथा, संतांनी मोठा नामघोष केलेला आहे. पण एकांतामध्ये हे गायचं आहे. बघा, एखादा राग असतो भूप रागासारखा, 5 स्वरांचा असतो फक्त, पण त्याचाच ख्याल आपण तास गाऊ शकतो. म्हणजे ते स्वर आळवले जातात. तसं आळवून ही भक्ती, आपण नामस्मरण भक्ती करायची. म्हणून आवडी विठ्ठल गाईजे एकांती. एकांती म्हणजे याचा अर्थ तद्रूपता येणं. केवळ वनात जाऊन एकांत मिळतो असं नाही, घरात बसून सुद्धा आपल्याला एकांत मिळतो. म्हणजेच भगवंताने आपण एकरूप होणं म्हणजे एका द्वैत जे आहे ते नष्ट होतं. म्हणून गाईजे एकांती. मग असं असल्यावर काय होतं? अलभ्यते येती लाभ घरा. आता अलभ्य लाभ कोणते? ज्ञानोबांनी आम्हाला हरिपाठात सांगितलेलं आहे. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी, देवाची द्वारी,
देवाची ये द्वारी. असे अलभ्यते लाभ, चारी मुक्तींचा लाभ आवडीने जर विठ्ठल नाम घेतलं तर आपल्याला मिळतं. मग आता ही आवडीने आम्ही नाम घ्यायला लागलो, पण आमचे हे षडविकार आम्हाला कुठे स्वस्थ बसू देतात. आम्ही जपमाळ हातात घेतली की नको तेवढे विचार आमच्या डोक्यात येत असतात, आणि ते विचार आल्यामुळे आमची माळ किंवा आमचं नामस्मरण खंडित होतं. मग या विषय वासना आहेत त्या बाजूला करा. आणि का अंतरी नद्यावी वसती, आणि का म्हणजे हे षड्रिपू आहेत त्यांना वस्ती मनामध्ये देऊ नका. आणि करावी हे शांती वासनेची, वासनेची शांती तुम्ही करा असं सांगितलेलं आहे. शेवटच्या कडव्यामध्ये आपल्याला तुकोबा सांगताय, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वावगी हे वाचा वेचून ये. रामबाण उपाय आपल्याला सांगितलाय. काय सांगितलंय? वावगी हे वाचा वेचू नये. आम्ही किती व्यर्थ बडबड करत असतो, आगाना पिछा, पुन्हा पुन्हा तेच बोलत असतो, कोणाची निंदा करत असतो, कोणाची अकारण स्तुती करत असतो. तर ह्याच्यामध्ये आपली वाणी व्यर्थ घालवू नका. तर वावगी हे वाचा वेचू नये म्हणजे खर्च करू नका असं आपल्याला मूळ पद्यामध्ये तुकोबा सांगतात. हित भावे तरी दंभ दूरी ठेवा, हित भावे तरी दंभ दूरी ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाची ये, चित्त शुद्धी सेवा देवाची ये, हित भावे तरी दंभ दूरी ठेवा. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वावगी हे वाचा वेचून ये, वावगी हे वाचा वेचून ये, हित भावे तरी दंभ दूरी ठेवा, हित भावे तरी दंभ दूरी ठेवा, दंभ दूरी ठेवा, दंभ दूरी ठेवा. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे आपण थोडं नामस्मरण करूया. करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा, करूया करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा, करूया घोष नामाचा सद्गुरु समर्थ चरणाचा. सीताकांत स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय, जय जय रघुवीर समर्थ. 5व्या वर्षात पदार्पण केलेलं हे कीर्तन विश्व. या विश्वामध्ये आपण कीर्तन रंगवायचं आहे. या यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांनी हा लाभ घ्यावा. तनमन धनाने सहाय्य करावं सहाय्य करावं आणि हवं तिथे, हवं त्या ठिकाणी, हवं ते कीर्तन आपण ह्या चॅनलवर ऐकू शकतो. त्यामुळे
या चॅनलचा जास्तीत जास्त आपण उपयोग करूया. नगर जिल्ह्या सन्निध आहे पाथर्डी हे ग्राम. नगर जिल्ह्या सन्निध आहे पाथर्डी हे ग्राम. तेथ विप्रतो राहत होता, तेथ विप्रतो राहत होता. कृष्ण भट हे नाम, कृष्ण भट हे नाम. नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी नावाचं गाव, तिथे कृष्णेश्वर शास्त्री राहत होते. उत्तम शेतीवाडी, त्याच्यानंतर राहिलेल्या ह्याच्यात शेती करायचे, भिक्षुकी करायचे. आणि असं करत असतानाच त्यांची जी प्रपंचामध्ये भार्या लागते ना, ती अनुरूप लागते. त्याप्रमाणे लक्ष्मी भार्याति दक्ष, लक्ष्मी भार्याति दक्ष. परमार्थी ते बहुलक्ष, साधोनिया दोन्ही पक्ष. नाम घेई आदरे. अनुरूप अशी पत्नी लक्ष्मी नावाची त्यांना लाभलेली होती. साधोनिया दोन्ही पक्ष म्हणजे प्रपंच आणि परमार्थ उत्तम तऱ्हेने साधलेला आहे. मुखाने नामस्मरण चाललेलं आहे. उत्तम प्रपंच चाललेला आहे, पण प्रपंचात काही आहे काही नाही. जगी सर्व सुखी असा कुठे आहे? कोण आहे? कोणीच नाही आहे. सुखी असेल पण सर्व सुखी कोणी नसतं. काही ना काहीतरी उणीव जीवनामध्ये असते. तसं ह्यांच्या पोटी संतान नव्हतं. अनेक व्रतवैकल्य केली आणि कुठल्या तरी व्रताचं फळ म्हणून वृद्धपणी ह्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे. नाव जनार्दन ठेवलेलं आहे. मंडळी, हे एकनाथांचे गुरु नव्हेत बरं का. हे जनार्दन वेगळे आहेत. जनार्दन फारा दिवसांनी झाल्यामुळे मायपित्यांना अत्यंत कौतुक या बाळाचं वाटतं आहे. त्याच्या बाललीला त्या पाहत आहेत आणि बाललीला पाहता पाहता होता होता 5वं वर्ष लागलं आहे. 5वं वर्ष लागलं आहे आणि विचार केला आपल्याला मुळात वृद्धपणी हा पुत्र झाला आहे, तर आपण 5व्या वर्षी मुंज करूया. म्हणून आप्त इष्ट बोलवलेत. घरामध्येच मांडव घातलेला आहे. पूर्वीच्या काळी शेजारी पाजारी मदतीला यायचे. मांडव घातलेला होता. आप्त इष्ट जमलेले आहेत. हास्य विनोद चाललेले आहेत. मुहूर्त झालेला आहे. गवले काढलेत, सांडगे घातलेत, असं सगळी तयारी मुंजीची केलेली आहे. आणि व्रतबंधनाचा मुहूर्त जवळ आलेला आहे. आनंदाने मातृभोजनालाही लक्ष्मी बसलेली आहे. कौतुकाने त्याला घास भरवते. हे मातृभोजन कशासाठी असतं हो? तर पूर्वीच्या काळी मुलगा मुंज झाल्यानंतर गुरुगृही राहायला जात असे आणि म्हणून मायेने भरवलेले हे भोजन असतं. मग सगळ्या नातेवाईक स्त्रिया त्याला भोजन भरवत आहेत. आनंदात मुंज प्राप्त झालेली आहे. कुर्यात बटोर मंगलम, मुंज साधलेली आहे. आता कुठेतरी चांगल्या पाठशाळेत आपण ह्याला घालूया म्हणून कृष्णेश्वर भट म्हणतात की काशी हे त्या काळचं विद्यापीठ आहे. तिथेच आपण एका नामवंत गुरुकडे ह्याला शिकायला घालूया. दिसाला देखणा आहे हा मुलगा, कुशाग्र बुद्धीचा आहे आणि ह्याला घेऊन आता ते काशी क्षेत्रामध्ये आलेले आहेत. काशी क्षेत्रात आल्यानंतर गंगेमध्ये स्नान केलं आहे. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं आहे. कैलास राणा शिवचंद्रमौळी, कैलास राणा शिवचंद्रमौळी. फणींद्र माथा गुटी जळाली, कारुण्य सिंधो भव दुःखहारी. तुझ
विण शंभो मज कोण तारी, तुझ विण शंभो मज कोण तारी, मज कोण तारी, मज कोण तारी. दर्शन घेतलंय काशी विश्वेश्वराचं, बाहेर आलेले आहेत आणि इथे कोण नामवंत गुरु आहेत त्यांच्याकडे ह्या मुलाला मला वेदपाठ शाळेत घालायचं आहे. चौकशी केली आणि एका नामवंत गुरूंकडे आणलेलं आहे. ह्या मुलाला आपण 12 वर्ष इथे मी ठेवणार आहे आणि त्याला संपूर्ण शिक्षण आपण द्यावं अशी विनंती केलेली आहे. झालं, ठेवून घेतलं आहे मुलाला. चाणाक्ष बुद्धीचा असलेला हा मुलगा, पाठ सुरू झालेले आहेत आणि त्याचा गर्व नाही आहे बरं का. एक पाठी होता हा. एकदाच श्रवण करी पाठ तो जरी, एकदाच श्रवण करी पाठ तो जरी, त्याच परी त्याच क्षणी पठण तो करी, त्याच परी त्याच क्षणी पठण तो करी. छात्र दुजा चुकला तरी सुधारणा त्यात करी, सुरगुरूच उतरला खास भुवरी, सुरगुरूच उतरला खास भुवरी. एकदाच पाठ करी त्याच परी त्याच क्षणी पठण तो करी. आणि पाठशाळेतला एखादा मुलगा समजा चुकला तर त्यात सुधारणा करायचा. जणू काही सुरगुरूच खाली उतरलाय की काय, इतका हुशार मुलगा. सकाळचं सत्र संपलं की दुपारचं सत्र सुरू होईपर्यंत हा मुलगा एका मठामध्ये जायचा आणि त्या मठाधिपती हा चाणाक्ष मुलगा पाहून त्यांना असं वाटतं की आपण याला पुढे संन्यासी करूया, संन्यास दीक्षा देऊया असं सांगितलेलं आहे. संन्यास दीक्षा द्यायची असं ठरवलं मनाने आणि मग रोज 12 वर्ष मनावर एकच तत्व बिंबवलं, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. हे सगळं बाकी आहे ते माया आहे असं मनावर बिंबवलं. 12 वर्ष होता होता पूर्ण झालेत आणि आता सत्कार समारंभ करायचा की हा महापंडित झालेला आहे. पण बरेच दिवस झाले तरी हा घरी आलेला नाही आहे. मग हा अजून का नाही घरी आला? म्हणून कृष्णेश्वर भट पुन्हा काशीला आलेले आहेत आणि मुलाला न्यायला आलेले. गुरुदक्षिणा दिलेली आहे योग्य ती आणि सांगितलं आता गृहस्थाश्रम स्वीकारायची याला परवानगी द्या. त्याचा सत्कार समारंभ केला आहे. पण जनार्दन मात्र मनामध्ये खिन्न आहे. जनार्दन झाला पंडित परीमनी दुखी बहुत, परमार्थातील धोंड निश्चित संन्यास घेणे ठरविले. संन्यास घेणं ठरवलंय. वडील म्हणतायत चल सामानाची बांधाबांध कर. बाबा मी संन्यास घेणं ठरवलंय. काय? एकदम सुन्न झाले कृष्णेश्वर शास्त्री आणि म्हणाले अरे उतावळं वैराग्य कित्येक वेळेला विफल ठरतं. तू केवढा संन्यासाच्या गोष्टी काय मांडतोस? किती समजावून सांगितलं हो पण काही ऐकायला तयार नाही. मी संन्यास घेणं ठरवलेलं आहे. बरं बाबा एकदा आईला गावात येऊन भेट आणि मग तुला काय करायचं आहे ते कर. शेवटी 2 जण आले आपल्या गावामध्ये. हा जनार्दन आता पंडित होऊन आलाय, महापंडित होऊन आलाय म्हणून गावकऱ्यांनी सुद्धा सत्कार केलाय बरं का.
आईने गावात आल्यावर घराशी आल्यानंतर निरांजनाने ओवाळलेलं आहे, पायावर दूध पाणी घेतलं आहे, घरामध्ये घेतलं आहे, त्याच्या आवडीचे सगळे पदार्थ केले बरं का. पण हल्ली मुलांच्या आवडी बदलतात नाही का, लहानपणच्या आवडी टिकत नाहीत. आणि त्यामुळे खरं म्हणजे ह्याला आवडणारी खीर केली होती, आवडीचे सगळे पदार्थ आईने केले होते, आवडत होती, आवडीने खात होता बरं का. पण आई ही सगळी माया आहे, ह्यात काय अर्थ नाही. जेवला वगैरे, मग गावकऱ्यांनी सत्कार ठेवला, सत्कार समारंभ केला. पैठणचे विद्याधर स्वामींच्या हस्ते हा सत्कार ठेवला होता. मनामध्ये खुश होत होता, आनंद वाटत होता, सत्कार समारंभ स्वीकारत होता. पण एकीकडे मात्र म्हणतोय हे सगळी माया आहे असं सारखं म्हणत होता. शेवटी दुसऱ्या दिवशी हा निघाला, बांधाबांध केली आणि आई मी इथे राहणार नाही आहे, मी चाललो संन्यास घ्यायला काशीला. आता घराचं छतच डोक्यावर पडतंय असं माऊलीला वाटलं. हवालदिल झाली आहे, अरे काय बोलतोस तू. तेव्हा ती सांगते, विनंती करते, अरे तुझे पिताजी वृद्ध झालेले आहेत, मलाही आता काम होत नाही, आता सून येईल म्हणून तिची वाट मी बघते. आणि तो नाहीच म्हणतो, मी संन्यासच घेणार. म्हणून आई हात जोडून त्याला विनंती करते, जाऊ नको तू मुला मुला, जाऊ नको तू मुला, जाऊ नको तू मुला मुला, जाऊ नको तू मुला. सोडून या रे आम्हाला, सोडून या रे आम्हाला, जाऊ नको तू मुला मुला, जाऊ नको तू मुला. हात जोडिते पदर पसरिते, हात जोडिते पदर पसरिते, एक मागणे तुझसी मागते, एक मागणे तुझसी मागते, सांभाळ करी तू मुला मुला, जाऊ नको तू मुला, जाऊ नको तू मुला. आई कळवळून सांगते, बाळा नको रे जाऊस आम्हाला सोडून म्हातारपणी. हा काही ऐकायला तयार नाही. बांधाबांध केले सामानाचे आणि आता निघणार. हातावर दही घालायला आई आलेली आहे, पण हात कापतोय असा हात. आणि तिला त्याच वेळेला अर्धांगवायूचा झटका आला, दुःखातिरेक झाला, खाली मटकन बसले. हळूहळू तिला उठवले. काही दिवस याचा मुक्काम गावात वाढला आईसाठी. पण आई उठू बोलू लागली आणि परत त्याच्या मनात जे होतं तेच त्याने केलं. वृद्ध पित्याला, अर्धांगवायू असलेल्या मातेला सोडून तो आता काशीला आला. काशीला आल्यानंतर ज्या मठात तो जात होता तिथे हे मठाधिपती वाटच बघत होते, ह्याला दीक्षा द्यायची होती ना, आणि म्हणून वाट पाहिली. एका गुरुवारी त्याला संन्यास दीक्षा दिले, दंड कमंड दिले, भगवी वस्त्र दिलेत आणि वेदाची ही दीक्षा दिलेली आहे. संन्यास दीक्षा दिले, संन्यास धर्म समजावून सांगितलं आहे आणि सांगितलं की 5 घरी आता भिक्षा मागावी लागेल. ती भिक्षा चवीपरीने खायची नाही. संन्यासाने काय करायचे, ते झोळी जी आहे ती पाण्यात बुडवायचे, त्यातले सगळे रस निघून गेले पाहिजेत, की त्याच्यात वासना गुंताला नको. केवळ शरीर रक्षणार्थ म्हणून अन्न ते खायचं आहे. असा सगळा संन्यास धर्म
हा समजावून सांगितला आहे. 10 वर्ष ह्या मठामध्ये मठाधिपतींची या जनार्दनाने सेवा केली आहे. दीक्षा दिल्यानंतर नाव बदलायला लागतं, तसं जनार्दनानंद असं याचं नाव ठेवलेलं आहे. 10 वर्षांनी गुरूंचं निधन झालेलं आहे. आता जाताना त्यांनी ह्याला मठाधिपती केलेलं आहे. आता जनार्दनानंद हे मठाधिपती झालेत. साहजिकच गावोगावी जावं, सत्कार समारंभ करावं, त्यांची प्रवचन सेवा ठेवावी. ठिकठिकाणी सत्कार समारंभ होत आहे. आता मी मठाधिपती असा त्याला गर्व व्हायला लागला. आणि मग असाच एकदा 2-3 प्रसंग यांच्या जीवनात घडलेत. एकदा पिंपळाच्या पारावर बसले आणि पाराच्या मागच्या बाजूला नवीनच लग्न झालेलं, नुकतंच लग्न झालेलं एक छोटं बाळ त्यांचं होतं. ते प्रणय चेष्टा करत होते. तिकडे त्याची नजर ही गेली आणि म्हणतो, हे सुख आपल्याला मिळालं नाही. आपण संन्यास घ्यायची घाई केली का? रात्री अंथरुणावर पडल्यावर सुद्धा मी माझ्या मातापित्यांना सोडून आलो. चूक झाली का माझी? पुत्रधर्म मी पाळला नाही. मी संन्यास घ्यायची घाई केली का? असा पश्चात्ताप त्याला होत होता. हे पारावर बसले असताना एक व्यक्ती आली आणि नारायण नारायण असं म्हटल्यावर ते भानावर आले. तिथलं लक्ष बाजूला गेलं. पुढे एकदा नदीच्या पलीकडे यांची प्रवचन सेवा होती आणि नावेतनं बसून हा प्रवास करायचा होता. नावाडी जो होता तो अत्यंत भोळा, सात्विक, भक्तियुक्त अंतःकरणाचा. घरी वृद्ध माता पिता होते, त्यांची सेवा करावी. त्यांची कारभारीण आहे ती सुद्धा उत्तम होती. 2-3 लेकरं होती. समाधानाने प्रपंच करत होता. नावेतर्फे मिळालेले जे पैसे आहेत ते जरुरीपुरते ठेवावेत आणि बाकीचा दान धर्म करून टाकावा. असे हे नावेमध्ये आता स्वामीजी, त्यांचा परिवार सगळे बसलेले आहेत आणि मुखानी भगवंताचं नाम घेत हा नावाडी निघालेला आहे. नावाडी तो भगवंताचे नाम मुखाने गाई. नावाडी तो भगवंताचे नाम मुखाने गाई. नाम गात हास प्रवासी बैल तिराला नेई. नाम गात हा सर्व प्रवासी बैल तिराला नेई. मुले बायका तसे वृद्धही हाती धरुनी बैसवी. दीननाथ गरीबनाथा विनामूल्यही नेई. नावे मध्ये बसता स्वामी, नावे मध्ये बसता स्वामी. संधी म्हणे मी आली नामी, संधी म्हणे ही आली नामी. पायावरती घाली पाणी ढबू दक्षिणा देई. पायावरती घाली पाणी ढबू दक्षिणा देई. नावाडी तो भगवंताचे नाम मुखाने गाई. नाम गात हा हसी पैल तिराला नेई. पैल तिराला नेई. पैल तिराला नेई. नावाड्याचं काय होता धंदा? सर्व प्रवाशांना पलीकडे सोडायचं. पण हा भक्त असल्यामुळे नाम घेतोय. आनंदाने गोड गळा देवाने दिलेला होता. नामस्मरण करत चाललेला आहे आणि आपल्या नावेमध्ये स्वामीजी बसलेले आहेत. तर नावेमध्ये बसता स्वामी, संधी म्हणे ही आली नामी. आता आपण यांची पाद्यपूजा करावी म्हणून गंगाजल घेतलेलं आहे. परळ होतं, त्याच्यात स्वामींचे पाय धुतलेत. रानफुलं होती ती वाहिलेत आणि दक्षिणा दिले, ढबू दक्षिणा. जसं आपली ऐपत असेल तसं आपण स्वामींना दिलं आहे. झालं, नाव पहिलं तीराला लागले. सगळे प्रवासी उतरलेले आहेत. प्रवाशांकडून हा पैसे घेतोय आणि आता स्वामीजींची माणसं पुढे आली. ते पण पैसे द्यायला लागले.
छे छे, आपण देवाची माणसं. आपल्याकडून जर मी पैसा घेतला तर मी प्रभूच्या दरबारात अपराधी ठरेन. मला तुमचे पैसे नकोत. केवढा हा त्याग. आता स्वामीजींना वाटतं आम्ही आपले मठाधिपती म्हणून आम्हाला वाटतं, पण हा खरा तत्त्वज्ञान जपतोय, खरंच ह्याच्या पाया पडावं का असं स्वामींना वाटतं. पण पुन्हा अहंकार अडवाला, मी मठाधिपती असं म्हटल्यानंतर तसंच राहिलेले आहेत, असा नावाड्याचा प्रसंग आलेला आहे. दुसऱ्या दिवशी मठामध्ये मुद्गलाचार्य आलेले आहेत आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ऋग्वेद स्वाहाकार करायचा असं मी ठरवलेलं, संकल्प केलेला आहे. आणि आपण हे भूषणास्पद असं मठाधिपती म्हणून यावं, आपल्याला आमंत्रण द्यायला आलेलं आहे. देशोदेशीचे वैदिक बोलवलेले होते. आणि आता यज्ञ म्हटला की अग्रपूजा आलीच ना. अग्रपूजा आली, मग आता अग्रपूजा कोणी करायची, कोणाची करायची असं झाल्यावर देव ते आपले शिष्य सांगतायत विद्यानंद स्वामींची करा. आणखी कोणी कोणी अशी नावं सुचवत आहेत. हलकल्लोळ झाला. तेव्हा मुद्गल शास्त्री म्हणाले, आता आपण एक उपाय करूया. काशी विश्वेश्वराची हत्तीण आहे सरस्वती नावाची, तिच्या सोंडेमध्ये माळ देऊया आणि जी योग्य व्यक्ती असेल तिच्या गळ्यात ही हत्तीण माळ घालेल. असं सांगितल्यानंतर सगळ्यांना तो निर्णय संमत झाला आहे. तबक घेतलेलं आहे, सरस्वतीची पूजा केलेली आहे, सरस्वतीच्या मस्तकावर हात ठेवला आहे आणि बाई गं योग्य व्यक्तीची निवड कर अशी प्रार्थना केली आहे. आता हिची पूजा झाली आणि तेच मंडपात जाणार एवढ्यामध्ये ज्ञानेश्वरादी मंडळी ही प्रयागला आलेली होती. वारी करत करत तीर्थयात्रा करत करत आलेली होती आणि त्यांची चर्चा चालली होती की आपण पण हा यज्ञ पाहायला जायचा का. बरोबर नामदेव होते, काही वारकरी मंडळी होती. जाऊया ना. नामदेव म्हणाले जाऊया, दर्शन घेऊया यज्ञाचं. तू भागवत धर्म सांग आणि मी भक्तीचा महिमा सांगेन. दोघांचं ठरलं आणि मजल दर मजल करत काशीला ही मंडळी आलेली आहेत. स्वागत केलेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि सामान्यांना भारतीय बैठक घातलेली होती बरं का. आणि म्हणून ज्ञानदेवादी मंडळी भारतीय बैठकीवर बसलेत. आता ही हत्तीण सांगितल्याप्रमाणे गजगतीने चाललेली आहे, दौलात चाललेली आहे. सोंडेमध्ये माळ आहे आणि प्रत्येक गुरूंना वाटतं आहे की माझ्याच गळ्यात माळ पडेल म्हणून प्रत्येकजण पुढे होत आहे, आपलं उपरणं सारखं करत आहे. खाली एक पायरी उतरत आहेत आणि हत्तीण पुढे जाते. होता होता ती मध्यभागी आले, जिथे हे जनार्दनानंद बसले होते तिथे आलेली आहे. त्यांना तर खात्रीच होती माझ्याच गळ्यात हत्तीण माळ घालील म्हणून ते 3-4 पायऱ्या खाली उतरून आले. पण हत्तीण पुढे गेलेली आहे. ही हत्तीण कुठे आली हो? जिथे ज्ञानेश्वर महाराज बसलेले होते तिथे आलेली आहे. गुडघे टेकलेत. सोंडेतली माळ ज्ञानेश्वर महाराजांच्या घातले आणि सगळ्यांनी गजर केला आहे, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. माळ घातले आणि आता ज्ञानेश्वरांची अग्रपूजा ही थाटामाटात झालेली आहे. आणि मुद्गलाचार्यांनी जाहीर केलं की आता ज्ञानदेवादी मंडळी आलेत म्हणजे रात्री मंडपात कीर्तन होणार. कीर्तन होणार म्हटल्यावर सगळे गावकरी खुश झाले आणि ठरल्याप्रमाणे संध्याकाळी रात्रीच्या वेळा मंडपात गर्दी न बोलवता झालेली आहे. आता दुपारच्या वेळात मठाधिपतींना भेटायला हे दोघंजणं आलेले, ज्ञानदेव आणि नामदेव. मनात विचार करतात येणारच, माझ्याकडे येणारच, माझ्याशी आत्ता चर्चा करतील आणि रात्री कीर्तनात बोलतील असं वाटलं. ज्ञानदेव आलेले आहेत, नामदेव आलेले आहेत मठामध्ये. त्यांना दंडवत घातलं आहे आणि सांगितलं, विनंती केली आहे की लेकरू लहान आहे. किती नम्र भाव आहे बघा. लेकरू लहान आहे
तेव्हा आपण माझी कीर्तन सेवा ऐकायला यावं. झालं. ठरल्याप्रमाणे मठाधिपती आलेले आहेत मंडपात, उच्च स्थानावर बसलेले आहेत. त्रैलोकाचं ज्ञान असणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली आज कीर्तनाला दोघं उभे राहिलेले आहेत, ज्ञानदेव आणि नामदेव. ते जो गोलच आहेत की काय जणू काही कीर्तनाचं तेज बघा. साधी स्त्री बघा, साधा कीर्तनकार बघा, आणि इथे या गादीवर उभं राहिल्यावर त्याला तेज येतं की नाही आमच्यासारख्यांना. मग ज्ञानदेव ते ज्ञानीच होते, त्यांनासुद्धा तेज असं छान फाकलेलं आहे. आणि सुरुवात झालेली आहे कीर्तना. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. रूपाचा अभंग झालाय, ध्यानाचा अभंग झालाय, आणि मूळ निरूपणाचा अभंग आता माऊलींनी घेतलाय. समोर बसलेले जे मठाधिपती आहेत ते अहंकाराने मुसमुसलेले आहेत, माऊलींनी ओळखलेले आहे, आणि त्यांच्यासाठीच केवळ आज अभंग घेतलाय. आहे ते वर्म वेगळेची, आहे ते वर्म वेगळेची, का सांडिसी गृहाश्रम, का सांडिसी क्रियाकर्म, का सांडिसी कुळीचे धर्म, का सांडिसी कुळीचे धर्म, वर्म वेगळेची, आहे ते वर्म वेगळेची. उपदेशपर अभंग घेतलेला आहे केवळ त्यांच्यासाठी. म्हणतात का सांडिसी गृहाश्रम, का सांडिसी गुळीचे धर्म, आहे ते वर्म वेगळेची. जटाभार वाढवून संन्यास घेणे म्हणजे मनाने निवृत्ती होते अशी नाही. दिखाऊ संन्यास नकोय. त्याग म्हणजेच संन्यास आहे, कारण त्यागात शांती निरंतरम, त्यागामुळे शांती आपल्याला मिळत असते, असा संन्यासाचा अर्थ समजावून सांगितलं आहे. एक एक पदाचं निरूपण माऊली करते, आणि खरंच जशी एखादी मेणबत्ती वितळत जावी ना, तसा यांचा अहंकार वितळत चाललेला आहे. आलेले आहेत, तबक घेऊन आरतीला आलेले आहेत, आणि आरती केलेली आहे, नमस्कार साष्टांग दंडवत घातलंय, आणि म्हणाले माऊली मला आपलं म्हणा. छे छे आपण मठाधिपती, आणि तुम्ही हे कायच भलतंच करताय. तेव्हा मठाधिपती म्हणाले की मी भलतंच करत नाही, भलं तेच करतोय. आत्तापर्यंत मला भलं काय हेच कळत नव्हतं, माझं हित कशात आहे हेच मला कळत नव्हतं, आणि म्हणून पाया पडलेले आहेत, आणि आपण मला आपलं म्हणा. संतांच्या ज्ञानदेवांच्या नामदेवांच्या चरणावर मस्तक ठेवलं आहे. ज्ञानदेवांनी त्यांना उठवलं आहे, आलिंगन दृढ आलिंगन दिलं आहे, आणि आपण म्हणतो ना त्या लहरी त्या संक्रमित झालेल्या आहेत, आणि मठात गेलेले आहेत, मठाची सूत्र दुसऱ्याला दिलेली आहेत, आणि आता ज्ञानेश्वर माऊलींच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलेले आहेत. ज्ञानदेवांनी दुसऱ्या दिवशी
त्यांना मस्तकावर हात ठेवलेला आहे आणि राम कृष्ण हरी असा जप दिलेला आहे. हातात ज्ञानेश्वरीची पोथी दिलेली आहे आणि सदैव तुम्ही रामकृष्ण हरी असा जप करा. आणि त्या रामनामामध्ये ते दंगलेले आहेत. एक दिवस सकाळी माऊली उठलेली आहे आणि पाहतायत तर रामनाम कोण घेत आहे. पाहतायत तर हा जनार्दन. अरे हा साधा जनार्दन नाही, हा माझा रामा जनार्दन आहे असं सांगितलं आहे. आणि रामा जनार्दन हे त्यांचं आता नाव झालेलं आहे. पुढे मंडपात सांगितलं महिनाभर ही कीर्तनं होतील. ज्ञानोबा आणि नामदेव आणि ज्ञानदेव महिनाभर कीर्तनं झाले आहेत. आणि महिन्याच्या समाप्तीला आता हे आसनावरून उठलेले आहेत. आसनावरून उठले त्वरित आले जनार्दनानंद, नत झाले हो चरणी, नत झाले हो चरणी, लागे मनासी राम नाम छंद. राम 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम राम. आरतीचं ताट घेतले. अहंकार गळलेला होता. जे तुकोबांनी पूर्व अभंगात सांगितलं, हित व्हावे तरी दंभदुरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची. तर त्याप्रमाणे ज्ञानदेवांच्या स्पर्शाने, ज्ञानदेवांच्या अनुग्रहाने या जनार्दनानंदांचा अहंकार उतरलेला आहे, गळून गेलेला आहे. आता तबक आरतीचं घेतलं आहे आणि आपण जी ज्ञानोबांची नेहमीची आरती म्हणतो ती त्यांनी रचलेली आहे. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोले, विश्व ब्रह्मची खेले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनु वेधला माझा. आरती ज्ञान राजा. ही जी आरती आहे ती ह्या रामानंदांनी, रामा जनार्दनांनी रचलेली आहे आणि आपण ती नेहमी म्हणतो. विठ्ठलाच्या पुढे, ज्ञानेश्वरांच्या पुढे ही आरती तुकोबांची म्हटली जाते. ती रामेश्वर भट्टांनी केलेली आहे आणि ही जी आहे ती रामा जनार्दनांनी केलेली आहे. तेव्हा संत आपलं हित पाहत असतात आणि म्हणून मूळ अभंगात सुद्धा तुकोबा आपल्यासारख्या सामान्यांना सांगतायत, हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची. चित्तशुद्धी सेवा देवाची, हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, चित्तशुद्धी सेवा देवाची. चित्तशुद्धी सेवा देवाची, देवाची, देवाची. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धर्माच्या करिता अमास जगती, रामाने धाडियले, ऐसे जाणून राम भक्ती करिता, ऐश्वर्य हे लाभले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिया, नम्रत्वतेने असे, इच्छा हो तसे मानसी करीतसे, हा देह तुझा असे.
एक मागणे मागाया आले दारी दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे स्मरण्याला, शांती देई चित्ताला, श्री भगवंता दे मजला, नाम तुझे हे गायाला, सुंदर वाणी दे मजला, श्री भगवंता दे मजला. रूप मनोहर बघण्याला, दृष्टी देई नयनाला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे ऐकाया, नाद देतो श्रवणाला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. नाम तुझे हे सांगाया, स्फूर्ती शक्ती दे मजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. दीनही दुबळा कोणी दिसता, उदार करतो करण्याला, सद्बुद्धी ती दे मजला, श्री भगवंता दे मजला. हेच मागणे मागाया, उषाही आली दे तिजला, श्री भगवंता दे मजला, श्री भगवंता दे मजला. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. झालेली कीर्तन सेवा श्री नारदांच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करते. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.